दत्तगुरू मित्रांनो, श्री कृष्णनाथ महाराज श्री कृष्ण महाराज यांच्याबद्दल काही ठराविक गोष्टी लोकांना माहीत आहेत. त्यांच्या लहानपण तसेच त्यांचा जीवनक्रम फारसा असा लोकांना माहीत नाही. ते एक थोर गुरुभक्त होते. तसेच भगवान श्री दत्तात्रेय त्यांचे आराध्य दैवत. श्री आदिनाथ संप्रदायाच्या गुरु परंपरेतील होते. श्री सद्गुरू कृष्णनाथ महाराज यांच्या तारुण्य अवस्थेत असताना मुंबईत वरळी येथील टिकमदास गिरणीत काम करत होते. इथेच त्यांना सद्गुरू लाभ झाला. टिकमदास गिरणीच्या गाडी खात्यातच महाराजांना सद्गुरू म्हणून श्री मनु महाराज गीते ओतूर मिळाले. त्यातच दुग्ध शर्करा योग म्हणजे मनु महाराजांचे सद्गुरू व कृष्ण महाराजांचे परमगुरू श्री लक्ष्मण महाराज फाळके हे एकाच ठिकाणी कामास होते. 1910चा काळ असावा. खूपच भाग्यवान असा शिष्य ज्याला सद्गुरू आणि परमगुरू यांच्या एकत्रित सानिध्यात अध्यात्म शिकण्यास मिळाले. दीक्षेवेळी ज्या गोष्टी मनु महाराजांनी सांगितल्या होत्या त्या न खंड पडता नियमित करत, जसे ब्रह्ममुहूर्तावर नासाग्रदृष्टी ध्यान, श्री दत्त नामस्मरण, श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचन, दिवशी गावच्या यात्रेनिमित्त सुट्टी काढून गावी जाण्याचे ठरविले. सुट्टी मंजूरही झाली. मात्र अडचण एकच होती, ती म्हणजे सद्गुरूंची परवानगी. गेले मनु महाराजांकडे, पण बोलण्याचे धाडस होईना. तेव्हा अंतर्ज्ञानाने मनु महाराजांना कळाले व त्यांनीही बरोबर येत आहे असे सांगितले. हे ऐकून कृष्ण महाराजांनाही आनंद झाला. तेव्हा दोघेही गुरु शिष्य गावी आले. घरी आले. आजूबाजूचे लोक घरी भेटायला आले. तसेच त्यांचे गावातील मित्रमंडळीही आले. चर्चेत रात्री तमाशाला जायचा बेत ठरला. याची घरात बिलकुल वाच्यता केली नाही. पण कृष्ण महाराजांचे सद्गुरू हे खरे अंतर्ज्ञानी. त्यांनी ओळखले की पाऊल वाकडे पडू शकते, म्हणून शिष्याला वळणावर आणण्यासाठी त्यांनी ही तमाशाला येत आहे असे सांगितले. गुरूंच्या हट्टापुढे काही एक चालले नाही. गेले तमाशाला आणि तिथे पोहोचल्यावर अचानक मनु महाराजांनी नकार दिला व बाहेरच थांबतो असे म्हणाले. कृष्ण महाराज आपल्या मित्रांबरोबर आत तमाशा पाहायला गेले. 4-5 तास झाले. इकडे मनु महाराजांना भूक लागली होती. थोड्या वेळाने कृष्ण महाराज आले व बैलगाडीत बसलेल्या मनु महाराजांना न विचारपूस करता त्यांना घेऊन घरी आले. घरी आल्यावर मनु महाराज भडकले व कृष्ण महाराजांच्या भार्या माई यास म्हणाले की मुली, याला 7 दिवस जेवण देऊ नकोस, हा आदेश आहे आमचा. बघू कसा तमाशा बघतोय ते. अपराध लक्षात आला व गुरु आज्ञा शिरसावद्य मानली. प्रायश्चित म्हणून 7 दिवसाचे एक प्रकारचे चंद्रायन व्रतच शिष्याकडून करवून त्यास शुद्ध केले. कारण एखाद्या शिष्य परमार्थ करत असताना जर का तो विपरीत वळणावर जात असेल तर तिथे गुरुची जबाबदारी असते त्याला पुन्हा पूर्व मार्गावर आणण्याची. ही जबाबदारी मनु महाराजांनी घेतली. 7 दिवस उपवास घडला कृष्ण महाराजांना आणि 8व्या दिवशी मनु महाराजांनी माईंना, कृष्ण महाराजांच्या पत्नी, आदेश दिला की मुली, आता पंचपक्वान बनवून माझ्या पोराला खायला घाल. हा आवाज कानी पडताच माईच्या डोळ्यात पाणी आले. कोणत्या स्त्रीला बरं वाटेल आपला नवरा 7 दिवस उपाशी असतो तेव्हा? गुरु शिष्य दोघेही जेवले आणि मग कृष्ण महाराज मनु महाराजांचे दर्शन घेताना मनु महाराज म्हणाले की तू आता पूर्ण झालास. आता माझ्यासारखा होशील आणि लोकांना शिष्य करून मार्गदर्शन करशील. आता जास्त काळ मुंबईत राहू नको, बाहेर पडावे. त्यांची कर्मभूमी हातनोली, तालुका तासगाव, जिल्हा सांगली येथे आहे. श्रीकृष्ण महाराज मुंबई सोडून आपल्या पत्नी श्री माई यांच्यासह सोलापूरला राहू लागले. येथील एका गिरणीत काम करू लागले. कामासह रोजच्या दिनचर्येत परमार्थ न सुरूच होता. ध्यानधारणा, ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचन, नामस्मरण, गुरुध्यान होत असे. श्रीदत्त नामस्मरणासह अधूनमधून श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायणही होत. असेच मार्गक्रमण करीत असता आनंदाची चाहूल लागली. श्रीकृष्ण महाराज मुंबई सोडून आपल्या पत्नी श्री माई यांच्या कृष्ण महाराज यांच्या पत्नी माई यांना दिवस गेले. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. मुलगा झाला पण मृत. माई आणि बाबांवर दुःखाचे आभाळच कोसळले. या दुःखातही महाराज धीर गंभीर राहून माईंचं सांत्वन करत होते.
एके दिवशी दोघाही उभयंत्यांनी उर्वरित आयुष्य संन्यस्त राहून जगायचा निर्णय घेतला व गावाकडील आपल्या हिस्स्याची जमीन पुतण्याच्या नावे करून श्रीक्षेत्र गाणगापूर गाठले. तेथे काही दिवसांनी महाराजांचे अनुग्रहित शिष्य शिरोमणी हैबती बुवा आले व महाराज दिसताच त्यांच्या चरणावर पडले आणि म्हणाले, बाबा, कुठे गेला होता आम्हाला सोडून? खूप शोधले तुम्हाला, पण नाही सापडलात. तुम्ही या जगात नाही असे समजून आम्ही आपले श्राद्ध घालत होतो. यावर महाराज म्हणाले, मग त्यात वाईट काय? बुवा म्हणाले, असे बोलू नका, आपणास न्यायला आलोय, कृपया आमच्या गावी चलावे. महाराज म्हणाले, आता हे गाणगापूरच आमचं घर आणि आता इथं दत्तांच्या श्री चरणी राहू. हैबती बुवांनी व इतर शिष्यांनीही हट्ट सोडला नाही. शेवटी नाही होय करता हैबती बुवांच्या गावी खानापूर, जिल्हा सांगली येथे येण्यासाठी महाराजांना राजी केले. हैबती बुवा व शिष्यांच्या हट्टापायी महाराज खानापूर, सांगली येथे आले. मठासाठी जागा शोधण्यास सुरुवात झाली. मोजे मोही शेंडगेवाडी येथे माळरानावर एका भक्तांनी जागा दिली. काही दिवसातच दत्त मंदिर व सत्यनारायण मंदिर बांधून झाले, पण सभामंडप राहिला. महाराज व त्यांच्या पत्नी मंदिराजवळच छोट्याशा घरात राहू लागले. एक दिवस पट्टशिष्य हैबती बुवा व इतर शिष्यांसह महाराज एका शिष्याच्या घरी जात असता वाटेत एक नाग आला. महाराजांनी नुसतं त्याच्याकडे पाहिलं तर जागी स्तब्ध झाला. तेव्हा हैबती बुवांनी त्याला परत येईपर्यंत तिथेच राहायला सांगितलं. काही वेळाने महाराज व शिष्यगण त्याच वाटेने आले तर तो नाग आहे तसा स्तब्ध होता. हे पाहून महाराज हैबती बुवांना रागावून म्हणाले, अरे, कशाला उगाच त्याला त्रास देतोस? जाऊ दे त्याला. मग हैबती बुवा जा म्हणाल्यावर तो नाग गेला. येथे एक गोष्ट सांगावीशी वाटते की महाराजांनी हैबती बुवांसारखे असे बरेच सामर्थ्यवान शिष्य घडवले होते. कधी कधी महाराजांचे बोलणे गूढ असे व ते भविष्यवत गोष्टींशी निगडीत असे. नेहमीच धीर गंभीर स्वभाव असे. एखादी गोष्ट नाही पटली की पुन्हा फिरकून पाहत नसत. मोहीतील मठात वास्तव्यास असताना जागेच्या मालकाच्या काही गोष्टी खटकल्याने जे आहे ते तेथेच ठेवून श्री क्षेत्र गाणगापूर गाठले आणि तेथे तब्बल 40 दिवस अनुष्ठान केले. मग दत्तगुरूंनी दृष्टांत दिला आणि सांगितले, तू जा परत. काही लोक तुला मोही येथे न्यायला येतील, त्यांच्या गावी जा. मी जिथे उभा राहीन तिथे तुझ्या इच्छेप्रमाणे मठ निर्माण होईल व नावारूपाला येईल. मी तुला सहाय्यक होईन. श्री दत्त आज्ञेने महाराज गाणगापुराहून खानापूर येथील मठात आले. पाहतात तर हातनोली, तासगाव तालुक्यातील एक गाव. गावातील महाराजांचे काही शिष्य महाराज माईंना न्यायला आले होते. मठातील श्री दत्त व श्री सत्यनारायण यांचा अखेरचा निरोप घेऊन हातनौलीचा प्रवास सुरू झाला. मनात बरेच प्रश्न होते की कसे पुन्हा नव्याने सुरुवात होणार, श्री दत्त महाराजांच्या मठांचे निर्माण कसे होणार. पण चिंता कसलीच नव्हती, कारण श्री दत्त गुरूंवर पूर्ण श्रद्धा होते. श्री दत्तांनी पाठवले आहे म्हणजे मठ उभारणीचा संकल्प श्री दत्तच सिद्धीस नेतील अशी खात्रीसुद्धा होती. गावातील अशा सद्भक्ताने मठास जागा दिली. जागोजागी शिष्यांच्या भेटीसाठी दौरे सुरू झाले. महाराष्ट्रात जिथे जिथे महाराजांचे शिष्य होते तिथे तिथे स्वतः महाराज याआधीही जात होते. प्रत्येक शिष्याच्या घरी भेट देत त्यांचे क्षेमकुशल विचारित, आध्यात्मिक मार्गदर्शन करीत, प्रत्येकाच्या योग्यतेनुसार समस्येवर उपाय सांगत. पण यावेळी दौऱ्याचे विशेष प्रयोजन होते, ते म्हणजे श्री दत्त मठाची उभारणी. 1961 ते 62 दरम्यान मठ बांधून झाला. 61 पासून दरवर्षी माघ वद्य प्रतिपदेस अखंड हरिनाम सप्ताह उत्सव सुरू केला. सप्ताह संपल्यावर श्री माई व शिष्यांसह गाणगापूर, अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर यात्रा करत. आजही दरवर्षी ही यात्रा केली जाते. दत्त महाराजांच्या कृपेने महाराज ते जे बोलत ते खरं होत असे. बहुधा त्यांचे बोलणे गूढ व भविष्यत गोष्टींशी संबंधित असे. महाराजांचे शिष्य भेटींचे दौरे सुरू असताना किती एक भक्तगण दीक्षेसाठी याचना करत, पण प्रत्येकाची आध्यात्मिक तयारी व उचित काळ पाहूनच दीक्षा देत. पूर्ण महाराष्ट्राभर त्यांचे शिष्य होते व आहेत. महाराज दौऱ्यावर सतत असल्याने इथे मठात श्री माई एकट्याच असायच्या. महाराजांच्या हे लक्षात आले. श्री दत्तांना मनोमन सांगितलं. लगेच श्री दत्तांनी श्री माईंच्या रक्षणार्थ 2 केशमय नागांची नियुक्ती केली. आजही या नागांची प्रतिकात्मक प्रतिमा महाराजांच्या पवित्र समाधी शेजारीच आहे. असे म्हणतात की
हे नाग एखाद्या पुण्यवंतालाच दिसतात. सर्व काही व्यवस्थित सुरू होते, पण अचानक प्रकृती बिघडली आणि निमित्त झाले. 1989 साली म्हणजे वयाच्या 107व्या वर्षी महाराजांनी देह ठेवला. महाराजांच्या पश्चात श्री माईंनी 1989 ते 2018 पर्यंत आदिनाथ संप्रदायाची धुरा यशस्वीपणे सांभाळली. सर्व शिष्यांना मायेने सांभाळून संप्रदाय वाढीस लावला. श्री माईंबद्दल सांगायचे झाले तर त्या जितक्या प्रेमळ होत्या तितक्याच कठोर व शिस्तबद्ध होत्या. एखादी गोष्ट नाही पटली की तिथे स्पष्ट नाही म्हणायच्या. मंदिरात एखाद्या भक्तगण श्री दत्तांना साकडे घालताना दिसला की कडाडून बोलायच्या. नवस साकडे या गोष्टींची चीड होती त्यांना. आजही या ठिकाणी काहीही न मागता इथे येणाऱ्यांच्या इच्छा पूर्ण होत आहेत. अशा आमच्या माई 2018 साली संप्रदायाची जबाबदारी श्री सावतामाळी महाराज व काही शिष्यांवर सोपवून सर्वांना पोरकं करून सोडून गेल्या. दत्तगुरू मित्रांनो,